नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी अध्यापनशास्त्राचे काही प्रश्न पाहणार आहोत. हा भाग क्रमांक 7 आहे. याआधी आपण भाग क्रमांक 6, 5 वगैरे पाहिलेले आहेत, तर तुम्ही ते व्हिडिओसुद्धा बघून घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरमधील काही प्रश्न घेणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून येणाऱ्या CTET परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा उपयोग होईल. प्रश्न क्रमांक 1. वाचन करताना विद्यार्थ्यांना वाक्याच्या किंवा मजकुराच्या वेगवेगळ्या भागांमधील संबंध समजवायला पुढीलपैकी कशाची मदत होते? क्रियाविशेषणे, सर्वनामे, विशेषनामे, क्रियापदबंध. तर वाचन करताना विद्यार्थ्यांना वाक्याच्या किंवा मजकुराच्या वेगवेगळ्या भागांमधील संबंध समजवायला सर्वनामांची मदत होत असते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सर्वनामे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? रोहनने अपघातात पडलेल्या दाताच्या जागी नवा दात बसवला. रोहनने अपघातात पडक्या दाताच्या जागी नवा दात बसवला. रोहनने अपघातात पडणाऱ्या दाताच्या जागी नवा दात बसवला. रोहनने अपघातात पडल्या दाताच्या जागी नवा दात बसवला. तर यामध्ये ऑप्शन क्रमांक 1, रोहनने अपघातात पडलेल्या दाताच्या जागी नवा दात बसवला हे ऑप्शन योग्य आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वाक्य श्रवण वर्तनाचे वर्णन करत नाही? तर आपल्याला खाली काही वाक्य दिलेले आहे, त्यामध्ये कोणते वाक्य हे श्रवण वर्तनाचे वर्णन करत नाही हे आपल्याला विचारण्यात आलेले आहे. आपण ऑप्शन बघू. लक्षपूर्वक ऐकण्याने वक्त्यांच्या कृतींचा अंदाज येतो. लोक निवडकपूर्वक ऐकायला शिकतात आणि जे ऐकायचे नाही त्याकडे दुर्लक्ष करू शकतात. चांगला श्रोता होण्याची क्षमता उपजत असते आणि प्रशिक्षणाशिवाय प्राप्त होऊ शकते. संज्ञापनातील किमान निम्मा भाग हा श्रवण प्रक्रियेचा असतो. तर यामध्ये तर आपल्याला या प्रश्नामध्ये श्रवण वर्तनाचे वर्णन करत नाहीत हे वाक्य विचारण्यात आलेले आहे. तर यामध्ये ऑप्शन क्रमांक 3, चांगला श्रोता होण्याची क्षमता उपजत असते आणि प्रशिक्षणाशिवाय प्राप्त होऊ शकते हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पाणी शब्दाचा उच्चार शिकताना तुम्ही रिकामी जागा. विद्यार्थ्यांना मराठीतील मिळत्या जुळत्या शब्दाचा पर्याय म्हणून वापर करण्यासाठी उत्तेजना देता. त्या शब्दाचा अर्थ शोधून वर्गाला सांगतात. उच्चार शब्दकोश वापरून तो शब्द वर्गाने ऐकावा म्हणून उच्चारता. तो परभाषेतील शब्द आहे असे विद्यार्थ्यांना सांगतात. तर पाणी शब्दाचा उच्चार करताना किंवा उच्चार शिकवताना तुम्ही रिकामी जागा. तर उच्चार शब्दकोश वापरून तो शब्द वर्गाने ऐकावा म्हणून उच्चारतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न, संशोधनाच्या तत्वामधून असे सूचित होते की व्याकरणाच्या वर्गात रिकामी जागा. विद्यार्थी व्याकरणावर आधारित अशा कृती करत असतात की ज्यामध्ये सहयोगाचा विचार करण्याची आवश्यकता असते. विद्यार्थी अनेक उदाहरणांवरून काही नियम तयार करतात. विद्यार्थी कृती पूर्ण करताना व्याकरणाच्या नियमांचा जाणीवपूर्वक विचार करतात. विद्यार्थ्यांना व्याकरणाच्या चुका टाळण्यासाठी शिक्षकांची मदत मिळते. तर संशोधनाच्या तत्वामधून असे सूचित होते की व्याकरणाच्या वर्गात विद्यार्थी व्याकरणावर आधारित अशा कृती करत असतात की ज्यामध्ये सहयोगाचा विचार करण्याची आवश्यकता असते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1,
विद्यार्थी व्याकरणावर आधारित अशा कृती करत असतात की ज्यामध्ये सहयोगाचा विचार करण्याची आवश्यकता असते. पुढचा प्रश्न, लेखन प्रक्रियेच्या कोणत्या टप्प्यामध्ये मुक्तलिखाण, विचारमंथन, समूहीकरण आणि कल्पनेची क्षमता मापन हे सर्वात महत्त्वाचे असते? पूर्वलेखन, मसुदा लेखन, उजळणी, मुद्रित शोधन. तर लेखन प्रक्रियेच्या पूर्वलेखन या टप्प्यामध्ये मुक्तलिखाण, विचारमंथन, समूहीकरण आणि कल्पनेची क्षमता मापन हे सर्वात महत्त्वाचे असते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न, पुढील शब्द कोणत्या वर्गात मोडतात? तर खाली आपल्याला काही शब्द दिलेले आहेत. निष्काळजीपणे, आज, मोठ्याने, सावकाश, उद्या, इथे, रागाने, कुठेही, आनंदाने, नंतर, सगळीकडे. तर हे शब्द कोणत्या वर्गामध्ये मोडतात हे आपल्याला सांगायचं आहे. खाली ऑप्शन आहेत. नामे, सहाय्यक क्रियापदे, क्रियाविशेषणे, सर्वनामे. तर निष्काळजीपणे, आज, मोठ्याने, सावकाश, उद्या, इथे, रागाने, कुठेही, आनंदाने, नंतर, सगळीकडे. तर ही सर्व क्रियाविशेषणे आहेत. तर ते क्रियाविशेषणे या वर्गामध्ये मोडतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, क्रियाविशेषणे. पुढचा प्रश्न, लेखन कृतीचा उत्तम क्रम कोणता? संकलन, क्रमानुसार लावणे, मसुदा तयार करणे, सुधारित मसुदा तयार करणे. संकलन, क्रमानुसार लावणे, सुधारित मसुदा तयार करणे, मसुदा तयार करणे. ऑप्शन 3, क्रमानुसार लावणे, संकलन, मसुदा तयार करणे, सुधारित मसुदा तयार करणे. ऑप्शन 4, मसुदा तयार करणे, संकलन, क्रमानुसार लावणे, सुधारित मसुदा तयार करणे. तर लेखन कृतीचा उत्तम क्रम हा ऑप्शन क्रमांक 1, संकलन, क्रमानुसार लावणे, मसुदा तयार करणे, सुधारित मसुदा तयार करणे हा आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न, भाषा वर्गात वाङ्मयातून विद्यार्थ्यांना रिकामी जागा. कोणत्याही सांस्कृतिक बाबींचा परिचय होऊ शकत नाही. भाषेतील अस्सल वैविध्यांची व्याप्ती समजू शकत नाही. मराठीच्या जुन्या शैलींचा परिचय होऊ शकत नाही. कठीण शब्दांचा संग्रह मिळतो. तर भाषा वर्गात वाङ्मयातून विद्यार्थ्यांना कठीण शब्दांचा संग्रह मिळतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, कठीण शब्दांचा संग्रह मिळतो. पुढचा प्रश्न, नैदानिक कसोट्यांचा वापर करून लेखन व वाचन अक्षमतेच्या बाबतीत मिळालेली माहिती रिकामी जागा या ठिकाणी वापरण्यात येते. पालक समुपदेशन, सुधारित अध्यापन पद्धती, विद्यार्थी समुपदेशन, महत्त्वाच्या संकल्पनांचा सराव. तर नैदानिक कसोट्यांचा वापर करून लेखन व वाचन अक्षमतेच्या बाबतीत मिळालेली माहिती सुधारित अध्यापन पद्धती या ठिकाणी वापरण्यात येते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सुधारित अध्यापन पद्धती. तर अशा प्रकारे आज आपण CTET काही प्रश्नांचा सराव केला आहे. याआधीसुद्धा आपण काही व्हिडिओ बनवलेले आहेत. त्या प्रश्नांचा सुद्धा तुम्ही सराव करा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा उपयोग होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.